पताका घेऊनी वारी नमस्कार मंडळी आणि वारी विशेष या कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत दिंडी नंबर 52. तर हे सगळे आहे दिंडी नंबर 52 मधील वारकरी. यांच्याशी आपण थोड्याशा आता गप्पा मारूयात. कशी वाटते 2 वर्षानंतर वारी होती? खूप आनंद वाटतो, मन भरून येतो. कारण पांडुरंगाच्या दर्शनासाठी, माऊलीच्या दर्शनासाठी आसुसलेलं मन, या आसुसलेल्या मनाला आज मार्ग सापडला आणि मार्ग चालत असताना थकवा, श्रम काहीच येत नाही आणि जागोजागी औषधोपचार केले जातात, नाश्त्याची सोय होते आणि पांडुरंगाचे पावलं चालताना कंटाळा येत नाही. पांडुरंगाच्या ह्याच्यात आम्हाला जेवणाची सुद्धा आठवण येत नाही. करोनातून बसलेलं घेतलेलं राहतं. आणि तुम्ही मला थोडीशी या दिंडीबद्दल माहिती सांगा. तुमचा दिंडी नंबर काय, कुठून आला आणि वारी कोणती आहे? कामखेडा, तालुका रेणापूर, मौजे कामखेडा. दिंडी क्रमांक 52. आम्हाला पुढल्या जन्माचं संचित तयार करायचे म्हणून आम्ही देवाच्या मागं लागलो. वा वा वा. आणि 2 वर्ष वारी बंद होती, मग 2 वर्ष तुम्हाला असं वाटलं असेल की हा आज जून महिना आलाय, प्रत्येक वर्षी वारीला जातो. दरवेळेस 2 वर्ष वारी नाही, दरवर्षी आडपी तयार करून ठेवत होतो. आता तरी मुक्तता मिळेल आणि जायला परवानगी मिळेल, परंतु आमच्या मनात होतं या कोरोनाने केलं. परंतु आणि खरे परमात्म्याचे उपकार एवढ्या मोठ्या संकटातून आमचं रक्षण पांडुरंगाने केलं म्हणून त्यांची आठवण हृदयामध्ये सातत्य कायम आहे. आम्हाला कुणाला कोरोना होणार महिलांची सामंताई नेताजीराव पाटील, राहणार कामखेडा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. आमच्या गावातून दिंडी आहे क्रमांक नंबर 52. या दिंडीमध्ये आलो. साधारणतः तुमच्या दिंडीमध्ये 52 मध्ये किती महिला आहेत? साधारण महिला 150 महिला आहेत आणि पूर्ण उत्साहानं आलेल्या आहेत. कुणाला कधी हरिनाम घ्यायला वेळ नसतो अशा महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. तुम्ही सगळे पंढरपूरला चालला, पंढरपूरला चालला. तुम्हाला विठ्ठलाकडे काय मागायचं यावर्षी? पाऊस तर अजून पडलेलाच नाही. विठ्ठलाला काळजी आहे आपली, आपण कशाला मागायचं? मागून काय होणार आहे? साखर बिता तोची आहे. दर्शनाची ओढ अशीच लागत राहते. त्यांना फक्त दर्शन देणं हेच. आणि पंढरीच्या वारीला जाताना विठ्ठलाच्या दर्शनामुळं घराकडे आठवण सुद्धा येत नाही.
Bye.